नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मंडळी, संक्रांत जवळ आलेली आहे, म्हणजे तिळाचे लाडू तर झालेच पाहिजेत। मी आज बनवणार आहे खमंग आणि खूप पौष्टिक असणारे असे तिळाचे लाडू। अजिबात चिकट नाहीत किंवा जास्त कडकही नाहीत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तिळाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी या वाटीने मोजून 1.5 वाटी तीळ घेतलेले आहेत। स्वच्छ निवडून घ्यायचे। त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी गूळ घ्यायचा। साधारण 1 ते 2 चमचे तूप लागेल या ठिकाणी। सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा। त्यामध्ये तीळ टाकायचे। हे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि एकदम मंद ते मध्यम आचेवरती हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तिळाचा असा खमंग वास येईपर्यंत किंवा ते तडतडेपर्यंत तीळ छान भाजून घ्यायचे। तीळ भाजत असताना सतत हलवत राहायचं, म्हणजे एकसारखे सर्व बाजूंनी तीळ छान भाजले जातात आणि करपत सुद्धा नाहीत। तीळ भाजलेले कसे ओळखायचे ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तीळ उष्ण असतात, त्याचबरोबर तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे पदार्थ जसे तिळाचे लाडू, तिळाची बर्फी, तिळाची चटणी अशा प्रकारचे पदार्थ नक्की खाल्ले पाहिजेत। त्यामुळे आपल्या हाडांना कॅल्शियमची कमतरता अजिबात जाणवत नाही, हाडे खूप मजबूत होतात। लहान मुलांना सुद्धा अशा तिळाचे पदार्थ खायला नक्की द्यायला पाहिजेत। पहा, अशा प्रकारे एकसारखे तीळ हलवत राहिल्यामुळे छान भाजले जातात। पहा, थोडासा रंग बदललेला आहे। आता पहा, हातावरती घेऊन असे थोडेसे चोळले तर एकदम त्याची पूड तयार होते, चुरले जातात लगेच, म्हणजे तीळ छान आपले भाजलेले आहेत। आता हे तीळ बाजूला काढून घ्यायचे आणि त्याच पॅन मध्ये आता 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचं। या तुपामध्ये आता गूळ टाकायचा। जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढाच आपण गूळ या ठिकाणी घेतलेला आहे। गूळ पटकन विरघळावा यासाठी यामध्ये 1 ते 2 चमचे फक्त पाणी टाकायचं। नाही टाकलं तरी चालतं, फक्त लगेच विरघळण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे गूळ विरघळण्यासाठी मदत होते। हे सतत हलवत राहायचं। गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक अजिबात करायचा नाही आपल्याला। जर तुम्हाला जास्त कडक लाडू हवे असतील तर तुम्ही पाक करू शकता, पण या ठिकाणी आपल्याला कडक लाडू करायचे नाहीत। या ठिकाणी अगोदर मी 1 वाटी गूळ घेतला होता, तो थोडासा विरघळल्यानंतर त्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। अशा एकूण आपण 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी तीळ आणि 1.5 वाटी गूळ या ठिकाणी मी घेतलेला आहे। हा गूळ आता विरघळून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचं, म्हणजे त्याला उष्णता लागल्यानंतर गूळ आता पटकन विरघळतो। अशा प्रकारे गूळ विरघळून झालेला आहे। आता फक्त याला थोडीशी उकळी आल्यासारखं झालं, म्हणजे थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की यामध्ये आता जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते टाकायचे। पहा, 1 मिनिटामध्ये लगेच त्याला उकळी आल्यासारखं झालेलं आहे, बुडबुडे दिसत आहेत। लगेच भाजलेले तीळ टाकायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटेल, पण 1 अर्धा मिनिट तुम्ही असंच हलवत राहिला तर हे घट्ट यायला सुरुवात होते आणि थोडंसं थंड होईल तसं घट्ट येतं। जास्त हाताला चटके सुद्धा बसत नाहीत। लक्षात ठेवायचं, या ठिकाणी गुळाचा पाक करायचा नाही। जर पाक केला गुळाचा तर लाडू कठीण होतात। या ठिकाणी आपल्याला लाडू कठीण करायचे नाहीत, एकदम सॉफ्ट असे लाडू करायचे आहेत, मऊ। हे थोडंसं घट्ट आलंय असं वाटलं की गॅस बंद करायचा। या अगोदर सुद्धा तिळाची बर्फी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्याचबरोबर तिळाची चटणी सुद्धा केलेला व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्यामुळे तिळाचे हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की करून पहा। थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेले आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात। हे मिश्रण थोडंसं घट्ट आले असं वाटलं की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं। हे असं का करायचं तर हाताला चटके आपल्या जास्त बसत नाहीत आणि मिश्रण सुद्धा थंड पटकन होत नाही। अगदी सहजरित्या आपण याचे लाडू तयार करू शकतो। पहा, प्लेटला आणि हाताला सुद्धा मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। पहा किती सहजरित्या मी हे लाडू वळलेले आहेत। पटकन लाडू तयार होतात, जास्त दाबण्याची गरज नाही लागत।
अशा प्रकारे उरलेले लाडू सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. फक्त हे लाडू पटपट करावे लागतात, कारण हे मिश्रण थंड होईल तसं थोडंसं घट्ट येतं, त्यामुळे लाडू वळता येत नाहीत. जोपर्यंत थोडं गरम आहे तोपर्यंतच पटपट याचे लाडू वळावे लागतात. अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत. या संक्रांतीनिमित्त तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे तिळाचे लाडू नक्की करून पहा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.